नमस्कार, मी ॲडव्होकेट अमृता साळुंखे आणि आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये प्रोजेक्टची कन्स्ट्रक्शन स्टेज कशी आणि कुठे चेक करायची हे बघणार आहोत. बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांची अडचण असते की आम्ही घेतलेला फ्लॅट किती पर्सेंट पूर्ण झालाय किंवा प्रोजेक्टचं काम किती पर्सेंट पूर्ण झालंय हे त्यांना कळूच शकत नाही. बिल्डर त्यांना प्रोजेक्टमध्ये त्यांची कन्स्ट्रक्शन स्टेज बघायची परमिशन देत नाही. मग अशा वेळी प्रोजेक्टची कन्स्ट्रक्शन स्टेज कुठे चेक करायची? महारेराने याचसाठी आपल्याला उत्तम अशी सोय करून दिलेली आहे. महारेराच्या वेबसाईटवरती तुम्ही या प्रकारची सर्व माहिती अतिशय सोप्या पद्धतीने आणि एका क्लिकवरती बघू शकता. महारेराच्या वेबसाईटमध्ये टास्क अँड ऍक्टिव्हिटी नावाचं एक कॉलम आहे. तिथे कन्स्ट्रक्शन स्टेजच्या बारकाव्यांचे पर्सेंटेज दिलेले आहे. म्हणजे किती पर्सेंट सिव्हिल वर्क झालंय, लिफ्ट बसवली गेली का नाही, इंटरनल प्लंबिंगचं इलेक्ट्रिकचं काम झालंय का नाही, किंवा हेही सोडून पूर्ण प्रोजेक्टमध्ये रोडचं काम झालंय का, वॉटरप्रूफिंग झालंय का, किंवा वॉटर टँक बसवले गेलेत का, एसटीपीचं काम किती झालंय, क्लब हाऊसचं काम किती झालंय, अम्युनिटीज किती पर्सेंटेजमध्ये कंप्लीट झाल्यात, या सगळ्या प्रकारे तुम्हाला माहिती मिळते. आता ही सर्व माहिती अपडेटेड आहे का हे कशावरून समजायचं? तर महारेराने गेल्या काही महिन्यांमध्ये क्वार्टरली अपडेट्स हे अतिशय कंपल्सरी केलेले आहे. प्रत्येक बिल्डरला त्याच्या प्रत्येक रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्टमध्ये दर 3 महिन्याला वर्क रिपोर्ट हा सबमिट करावा लागतो आणि त्याबरोबर सीए, इंजिनियर आणि आर्किटेक्ट सर्टिफिकेट हे देखील अपलोड करावं लागतं. कोणत्याही बिल्डरने एखाद्या प्रोजेक्टमध्ये जर 2 क्वार्टर्स म्हणजे 6 महिन्यापर्यंत जर असं कुठलंही सर्टिफिकेट अपडेट केलं नाही तर बिल्डरला 50,000 रुपयाची पेनल्टी लागते. आणि ही पेनल्टी आता अगदी रेग्युलर बेसिसवरती बिल्डर्सला पे करावी लागते आणि यामुळे आलेल्या सगळ्या अडचणी त्यांना फेस कराव्या लागतात. म्हणूनच वर्क रिपोर्ट बघायचा असेल आणि बिल्डर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये जाऊ देत नसेल किंवा तुम्ही दूर अंतरावरती राहत असाल आणि प्रोजेक्ट चेक करता तुम्हाला येत नसेल, प्रत्यक्ष तिथे जाता येत नसेल, तर तुम्ही महारेराच्या वेबसाईटवरती दर 3 महिन्याचं अपडेटेड स्टेटस नक्की चेक करू शकता. अशाच पद्धतीने प्रोजेक्टचा वर्क पर्सेंटेज चेक झाल्यानंतर या प्रोजेक्टची कंप्लीशन डेट किती लांब आहे आणि प्रोजेक्टचं काम किती पर्सेंटमध्ये पूर्ण झालंय याची कंपॅरिझन तुम्ही करू शकता. आता बऱ्याच वेळा असं होतं की कन्स्ट्रक्शनचं स्टेज खूपच प्रायमरी असते आणि कंप्लीशनची डेट अतिशय जवळ आलेली असते. मग बऱ्याच अलॉटीजला, फ्लॅट बायर्सला असा अंदाज येतो की आपल्याला सांगितलेल्या वेळेमध्ये हे प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यासाठीच कॅन्सलेशनचा ऑप्शन तुम्ही निवडू शकता किंवा कॅन्सलेशनसाठी तुम्ही कंप्लेंट फाईल करू शकता. म्हणजे कन्स्ट्रक्शन स्टेजवरनं तुम्हाला जर का त्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट नको असेल तर तुम्ही हा बेस घेऊन कॅन्सलेशनला जाऊ शकता. इतक्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या पर्सेंटेज ऑफ वर्क कंप्लीशन वरून तुम्ही डिसिजन घेऊ शकता किंवा तुम्हाला कळू शकतात. तुम्हाला कन्स्ट्रक्शनची स्टेज बघितल्यानंतर तुमच्या प्रोजेक्टला कंप्लीट होण्यासाठी किती दिवस बाकी आहेत याचा अंदाज येतो. याच्यावरून तुम्ही तुमच्या फायनान्सेसचा अंदाज लावू शकता, त्याचं प्लॅनिंग करू शकता. आणि तुम्हाला जर असं लक्षात आलं की बिल्डरनी दिलेल्या वेळेत तुमचं प्रोजेक्ट पूर्ण होत नाहीये आणि बऱ्यापैकी प्रोजेक्टला डिले होणार आहे, तर ह्या पर्सेंटेजच्या स्टेटसवरून तुम्ही फ्लॅट कॅन्सलेशनसाठी रेरामध्ये कंप्लेंट देखील फाईल करू शकता. पुढील व्हिडिओमध्ये आपण कॅन्सलेशनसाठी जर का तुम्ही कंप्लेंट फाईल केली तर काय तुम्ही मागू शकता आणि तुम्हाला महारेराकडून कशी ऑर्डर होऊ शकते हे बघणार आहोत. अशा आणि अनेक व्हिडिओसाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.